भगवान श्रीकृष्णाच्या हाताकडे जाते. ती पाहते दादाच्या पोटातून रक्त गळतंय, कृष्णाच्या पोटातून रक्त गळायले असं ती पाहते. ज्या ताटानं ज्या तांब्याने तुळशीला पाणी घालत होती ना, ती ताटण तांबे तिथे फेकून पळत भगवान श्रीकृष्णाकडे जाते. भगवान श्रीकृष्णाचं बोट आपल्या हातामध्ये घेते आणि आपल्या पदराकडून साडी फाडायला सुरुवात करते. पदराकडून साडी फाडायला सुरुवात करते. त्यावेळेस उद्धवजी प्रश्न विचारतात, ओ द्रौपदी माता, अहो द्रौपदी ताई, तुम्हाला माहितीये का, जोपर्यंत पत्नीचा पती जिवंत आहे, जोपर्यंत बाईचा नवरा जिवंत आहे, तोपर्यंत कधी पदराकडून साडी फाडायची नसते. तुम्हाला माहितीये का? द्रौपदी माता म्हणते, देवा कारणे भावत समान, तुझी आडवाही गा देवराया, बहु आवडती जीवा पासुनिया. अशी भक्ती करावी लागते, इतकं प्रेम करावं लागतं, इतकं नामस्मरण करावं लागतं, तेव्हा आपल्या जीवनातच सार्थक होतं. संतांच्या संगतीमध्ये राहावं लागतं. संतन की संग लागरे संतन के संग लागरे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत खोलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी, ओए तेरो बड़ो बागरे, तेरी अच्छी
7 दिवस कुठं आयुष्य असतंय होय? आम्हाला तर नाचाचं पंताचं सगळ्याचं लग्न बघायचं, तुम्ही तर म्हणता 7 दिवस झालं की जायचंय. असं कुठं असतंय का बरं? लक्ष देऊन ऐका. सोमवार को जन्म हुआ, सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए, सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई, गुरुवार को बच्चे हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को चल बसे राम नाम सत्य. पुढचे म्हणतात राम नाम सत्य, मागचे म्हणतात शिरापुरी का अहो जो जन्माला आलाय ना त्याला मरायचं. माणसानं जीवनामध्ये काहीही विसरावं पण 2 गोष्टी विसरू नये. एक भगवान परमात्मा आणि दुसरं मरण. या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवत नाही, बाकी सगळं लक्षात ठेवतो. पण जिंदगीमध्ये जीवनामध्ये एवढ्या 2 गोष्टी विसरायच्या. जन्माला आलाय ना त्याचं मरण आठवलं. कुणीही थांबवू शकत नाही. नाहीतर हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, जन्माला आलाय ना त्याचं मरण सत्य. त्यामुळे जन्माला आल्याच्या नंतर भक्ती करायची. कुणाला नाही सांगायचं आपलं दुःख, देवाला सांगायचं. आणि तुम्ही आम्ही काय करणार आहेत? देव आपल्याला त्यातून मार्ग दाखवणार. त्यामुळे देवाला सांगायचं. काय जी दुःख असेल देवाला म्हणायचं, तुझा माझा देव कर वैरा कर, दुःखाचे डोंगर दाखवी पळे बांधून या देशी काळ हाती. विठ्ठल देवाला सांगायचं, देवासोबत बोलायचं. भागवतात एक उदाहरण आलंय. जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्यावर गोप आणि गवळण इतकं प्रेम कुणीच करू शकत नाही. कुणी केलंही नाही आणि इथून पुढे कुणी करणारही नाही. एकदा भगवान श्रीकृष्णाने अक्रूर आला होता. अक्रूराने रथाचा दाविला, देवर थांबले बैसला, सोडो Oh
अक्रूर आलाय. गोपणी गवळणी विचार करतायत. नवीन सारखी गावामध्ये पहिल्यांदाच पाहिलाय. हा नवीन माणूस गावामध्ये कशाकरिता आला असेल, काय काम असेल, कशासाठी आला असेल, असा प्रश्न गोपाणी गवळणींच्या मनामध्ये पडला. गोपाणी गवळणी त्या अक्रूराकडे बघतायत. त्याच्या मागोमाग नंद बाबाच्या वाड्यापर्यंत आले. नंद बाबाच्या वाड्यापर्यंत तो अक्रूर आलेला आहे. अक्रूराचा रथ थांबलाय आणि अक्रूर त्या रथामधून उठलाय आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये चाललाय. गोपाणी गवळणींना प्रश्न पडलाय, कशासाठी आला असेल हा सारथी आणि कशासाठी आला असणार? आमच्या भगवान श्रीकृष्णाला न्यायला तर आला नसेल, काय काम असेल, कशासाठी आला असेल? विठ्ठल विठ्ठल कशासाठी आला असेल असा प्रश्न त्या गोपाणी गवळणींच्या मनामध्ये पडलाय. त्यावेळेस यशोदा माता नंद बाबाच्या वाड्यातून बाहेर येते. एक गवळण यशोदेला प्रश्न विचारते, अगं यशोदा माता, कशासाठी आलाय हा रथ? अगं कशासाठी आलाय हा सारथी? सांग ना. आमच्या भगवानांना घेऊन आला नसेल? त्यावेळेस यशोदा माता म्हणते, हो, तुमच्या देवाला, तुमच्या कानाला घेऊन जायला हा रथ आलाय. गवळण म्हणती यशोदेला, बोले नंदाचे पटलारी सदगदी तोणी, मथुरेसी चक्रपाणी जाते गे सादरी, या नंदाची अंगणी गवळण मथुरेला घेऊन जायला हा रथ आलाय. हा भगवान श्रीकृष्ण न्यायला हा रथ आलाय अशी यशोदा माता त्या गवळणीला सांगते. त्यावेळेस नंद बाबाच्या वाड्यातून अक्रूरजी आणि भगवान श्रीकृष्ण बाहेर येतात. भगवान श्रीकृष्ण अक्रूराला म्हणतात, ए अक्रूरा, बस रथामध्ये. आणि रथ चालव. त्यावेळेस गोपाणी गवळणी त्या अक्रूराला म्हणतात की, ए अक्रूरा, अरे ए गांड्या, तुला जर आमच्या देवाला न्यायचं असेल, तुला जर आमच्या कानाला न्यायचं असेल तर आमच्या अंगावरून रथ घालावे लागेल. आमचा प्राण घे अक्रूरा, आमच्या भगवान श्रीकृष्णाला नेऊ नको अक्रूरा. नको नेऊ भगवान आमच्या भगवान श्रीकृष्णाला नेला का निघालास? आमच्या भगवान श्रीकृष्णाला नेऊ नको रे अक्रूरा.
तुला जर न्यायचं असेल ना तर आमच्या अंगावरून रथ घालावा लागेल, आमचा प्राण घ्यावा लागेल, त्यावेळेस आमच्या भगवान श्रीकृष्णाला तुला न्यायला जमेल. भूमी म्हणल्या ब्रजबाई कोणत्या समाई नयनीच्या उदकाळी विजली धरणी. रथामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले. रथ गोकुळातून बाहेर निघतोय. बाहेर गेल्याच्या नंतर एका कळंबाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण रथाला थांबवतात. रथ थांबल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण अक्रूराला म्हणतात की अक्रूरा, तू गोकुळामध्ये परत जा आणि गोप आणि गवळणींना माझा निरोप दे की मी कायमचा गेलो नाही, मी परत येणार आहे. अक्रूरजी म्हणतात भगवान श्रीकृष्ण, अहो गोप आणि गवळणी आता मला खूप शाप देतील, मला वेडवाकडं बोलतील, मी काही वापस गोकुळामध्ये जाणार नाहीये. पण देवाचा आदेश म्हणून अक्रूरजी गोकुळामध्ये येत आहेत. गोकुळामध्ये प्रवेश करतायत. एका गवळणीकडे पाहतात तर एक गवळण पाणी आणायला निघाली होती आणि पाणी आणायची विसरली. ज्या वाटेनं भगवान श्रीकृष्ण गेलेत ना त्या वाटेकडे बघत रडत होती. आणि दुसरी गवळण दात घासत होती. ज्या वाटेनं भगवान श्रीकृष्ण गेले त्यांच्याकडे बघत रडत होती. पण एक गवळण अशी होती की एका झाडाखाली एका पारावर बसून ती चित्र काढत होती. अक्रूरजी त्या गवळणीकडे येत आहेत. गवळणीच्या चित्राकडे बघतायत. हुबेहूब तोच गाणा, हुबेहूब तीच बासरी, तीच कांबळ. अक्रूरजीला काही क्षणाला वाटलं की ज्या भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेलोय ना तो देव तर परत आला नसेल, तो काना परत आला नसेल. आता त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो. ते त्या गवळणीला म्हणतात, ए गवळण, अगं ए गवळण, तुझं नाव काय आहे? ती म्हणली, माझं नाव चित्रगंधा आहे. मला वाटलंच बघ तुझं नाव चित्रगंधा असेल. तू इतकं सुंदर चित्र काढलंयस, इतकं सुंदर चित्र काढलंयस. हुबेहूब तोच गाणा, तीच बासरी, तीच कांबळी, हुबेहूब भगवान परमात्मा काढलायस. चित्र इतकं सुंदर काढलंयस, पण चित्र काढताना एक तुझ्याकडून चूक झाली. चूक झालेली ऐकता बरोबर चित्रगंधा लाल डोळे करून अक्रूरजीकडे बघते. अक्रूरजीला म्हणते, अहो अशी कोणती भक्ती कमी पडलीये? तुम्ही भगवंताचा अवयव काढायची विसरली. अशी कोणती भक्ती कमी पडलीये सांगा ना. अक्रूरजी म्हणतात, तू शाप तर नाही ना देणार? ती म्हणली, नाही देणार. सांगा अशी कोणती भक्ती कमी पडलीये? त्यावेळेस अक्रूरजी म्हणतात, तू इतकं सुंदर चित्र काढलंयस, हुबेहूब तोच गाणा काढलायस, पण तू या चित्राला पाय काढायची विसरलीस. चित्रगंधा म्हणते, मी पाय काढायची विसरली नाही, मी या चित्राला पायच काढले. अक्रूरजी म्हणतात, तुला माहिती तू का पाय काढले नाहीस? चित्रगंधा म्हणते, हो मला माहिती मी पाय काढले. का काढले नाहीस? तुला ऐकायचंय का? अक्रूरजी म्हणतात, हो मला ऐकायचं. चित्रगंधा म्हणते, मी या चित्राला पाय का काढले नाही? तुमच्यासारखा अक्रूर येऊ नये आणि या चित्राला घेऊन जाऊ नये म्हणून या चित्राला मी पायच काढले. अरे इतकी भक्ती करावी लागते, इतकं प्रेम करावं लागतं, इतकं नामस्मरण करावं लागतो, तेव्हा आपला शेवट गोड होतो. इतकं नामस्मरण करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल संतांची संगत करायची जीवनामध्ये, देवाचं नामस्मरण करायचं, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालायची.
तुळशीची माळ गळ्यात का घालायची? अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. भगवंताला तुळस अतिशय प्रिय. एक छोटासा उदाहरण देते तुम्हाला. एकदा सत्यभामेला श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा गर्व होतो महाराज. श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा गर्व झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात गर्व हरण करावं लागते. म्हणून ती नारद महर्षीला म्हणतात, नारद महर्षी एवढं काम तुम्ही करा बरं. नारद महर्षी आधीच पटायचं. ते सकाळी उठल्या बरोबर सत्यभामेकडे येतात. सत्यभामेला म्हणतात, सत्यभामा इकडच्या तिकडच्या तिकडच्या इकडच्या गप्पा होतात त्यांच्या. गप्पा झाल्याच्या नंतर सत्यभामा नारद महर्षीला म्हणते की नारद महर्षी आपण जीवनामध्ये काय काय दान केलं पाहिजे. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, सत्यभामा आपण जर या जीवनामध्ये या जन्मामध्ये अन्नदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला चांगलं अन्न खायला भेटेल. या जन्मामध्ये आपण जर कपडे दान केले, वस्त्र दान केलं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला चांगले वस्त्र परिधान करायला भेटेल. या जन्मामध्ये आपण जर पती दान केला तर पुढच्या जन्मामध्ये तोच पती आपल्याला भेटेल. सत्यभामा म्हणते आता थांबा, दान मला तुम्हाला द्यायचंय म्हणजे. नारद महर्षी म्हणतात सोडा संकल्प. कमंडलू आणतात, हातामध्ये पाणी घेतात. पाणी घेतल्याच्या नंतर ओम स्वाहा असा संकल्प सोडतात. संकल्प सोडल्याबरोबर त्या क्षणाला भगवान श्रीकृष्ण तिकडून येतात. तिकडून आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या महालाकडे निघतात. महालाकडे निघाल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणतात, ओ भगवान अहो तुम्हाला दान केले, आता तुमची जागा तिकडे नाही, आमच्या पाठीमागे येते तुम्हाला. नारद महर्षी पुढे आणि भगवान श्री कृष्ण खडा होऊन पाठीमागे. दोघी जण निघाले. 16,106 बायका हा सगळा प्रकार बघतात. 16,106 बायका म्हणतात की आमचा विचार न घेता मी दान कसा केला पती. दोघे पाठीमागे सरकून सत्यभामेकडे येतात. विठ्ठल सत्यभामेकडे आल्यानंतर सत्यभामेला म्हणतात आम्हाला न विचारता तू पती दान केला कसा, कशामुळे केला. सत्यभामेला बोलल्याच्या नंतर सत्यभामा नारद महर्षीला म्हणते, नारद महर्षी माझ्याकडून फार मोठी चूक झाली, माझं मला दान परत द्या. नारद महर्षी म्हणतात की सत्यभामा तुला माहितीये का एकदा दिलेलं दान परत घेता येत नाही. मग याच्यावर उपाय तरी असेल ना. हो उपाय आहे ना. भगवंताच्या वजना इतकं सोनं मला द्यावे लागेल. भगवान तोलला जाणार त्यावेळेस त्याचा उपाय आहे म्हणून. सत्यभामा लगेच उठते, आपल्या महालात जाते, सगळं सोनं घेऊन बाहेर येते. एका पारड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि एका पारड्यामध्ये तिचं सोनं टाकतं. भगवानचं तीळ मात्रही हलत नाही. मग 16,106 बायकांचं सोनं आणते तरी भगवानचं तीळ मात्रही हलत नाही. मग राहिलेल्या असतात त्या फक्त रुक्मिणी माता. त्या तुळशी वृंदावनामध्ये नामस्मरण झालं असतं, नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 आसुरांचं नामस्मरण झालं असतं. त्यावेळी सत्यभामा रुक्मिणी मातेकडे येते. रुक्मिणी मातेला सर्व झालेला प्रकार सांगते.
त्यावेळेस झडकन उठली मग रुक्मिणी, तुळशी पात्रे हाती घेऊन मोठा किजला. भगवान श्रीकृष्ण कशाने तोडला जाणार आहे. एक तुळशीचं पान हातामध्ये घेतात आणि त्या पारड्यामध्ये नेऊन ठेवतात. भगवान श्रीकृष्ण तोडला. इतकी आवडते मला तुळशी, इतकी तुळस भगवंताला प्रिय. तुळशीवाण गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही नाही करायचं, एक तुळशीची माळ घालायची आणि वर्षातून एकदा आषाढीची कार्तिकीची वारी करायची. नामस्मरणाला काही टाइम वेळ काही नसते म्हणत. उठता बसता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दिवसातून फक्त 2दा जरी म्हणलं तरी आपला जन्म सुफल होतो. विठ्ठल विठ्ठल शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंते पावलो विसावा. कुंडली आधावा तृष्णेच्या विठोपार बाबाचे 3 चरण सोडायचे म्हणजे 3 तास कीर्तन करावं लागते. करायचं का? विठ्ठल माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जसा अभंगाचे चरण सोडवता आले तसा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. जे अपशब्द बाहेर आले असतील ते माझ्या बुद्धीचा दोष. जे चांगले शब्द असतील ते ज्ञानोबरांची माझ्या गुरुवरांची कृपा आहे. अभंग फार सुंदर आहे महाराज. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा. कोणता अट्टहास करायचा? नामस्मरण करायचे, भक्ती करायची. आतापर्यंत जेवढं सांगितलंय तेवढं करायचं.
पवित्र अशी तुळशीची माळ घालायची, गोपीचंदन टिळा लावायचा. नाही जर टिळा आपल्याला लावा वाटला ना तर लोकांनी लावलेला बघायचा. एक छोटासा उदाहरण देते तुम्हाला. एका गावामध्ये वकील साहेब राहतात. तुमच्या गावात आहेत का कोणी वकील साहेब? जाऊ द्या, मी दुसऱ्या गावचं सांगतो. एका गावामध्ये एक वकील साहेब असतात. फार धार्मिक असतात महाराज. ते त्यांना सारखं देवदेवाचा नाद असतो. एका साधू महात्म्यांकडे ती जातात की साधू महर्षी, देवाची प्राप्ती करायची आहे, कसं नामस्मरण करावे लागेल, पण माझ्या मागे काम धंदे जास्त आहेत म्हणे, सांगा ना काय करावे लागेल. त्यावेळेस ते साधू महात्मे म्हणतात की काय करायचं तुम्ही, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. तर वकील साहेब म्हणतात की साधू महात्मे, अहो तुळशीची माळ गळ्यात घातली असती पण मला कोर्टामध्ये जावं लागतं, लोक माझ्याकडे पाहतात. ते साधू महात्मे म्हणतात मोठी नका घालू, छोटे मनाची भेटली म्हणे, ती छोट्या मनाची माळ घाला आणि शर्टाच्या आतमधून टाकत जा. ठीक आहे. वकील साहेबांनी माळ घातली. माळ घातल्याच्या नंतर म्हणे अजून काय करावे लागेल. ते साधू महात्मे म्हणतात गोपीचंदन टिळा लावत जा. अहो साधू महात्मे, तुम्ही म्हणला तुळशीची माळ घाला म्हणून माळ घातली, आता माळ शर्टाच्या आतमध्ये जाते ती कोणाला दिसत नाही. माळ घातली की चार लोक पारावर बसलेले असते, ती काय म्हणते, देव देवा लागला बाबा, आता महाराज बोललो काय असं नाव ठेवते म्हणे. तुळशीची माळ घातली, आपण काय टिळा लावत नसतो. ते साधू महात्मा म्हणले टिळा लावत जाऊ नका, पण टिळा लावलेला बघत जा. ठरलं मग. ते म्हणे आमच्या शेजारी एक कुंभार काका राहतात, त्यांचा टिळा मी बघत जाईल म्हणले. ते रोज सकाळी टिळा लावते. मग सकाळी ठरल्याप्रमाणे ते वकील साहेब संध्याकाळी झोपतात. झोपल्यानंतर उठल्यानंतर त्यांचा तो नित्यक्रम ठरलेला असते. पण एक दिवस काय होता, बाहेर गावी गेल्याच्या नंतर उशीर होता त्यांना यायला. उशीर झाल्याच्या नंतर त्यांना झोपायलाही उशीर होतो आणि उठायलाही उशीर होतो. नित्यक्रम चुकतो. ज्या टायमाला वकील साहेब येत असतात त्या टायमाला कुंभार काका दारातच उभे असतात. पण त्या दिवशी झोपायला उशीर झाल्यामुळे उठायलाही उशीर झाला. उठायला उशीर झाल्यामुळे कुंभार काका माती आणायला डोंगरावर निघून गेले. वकील साहेब झोपेतून उठले. झोपेतून उठल्यानंतर डोळे चोळत 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 कुंभार काकांकडे गेले. ओ कुंभार काका, अहो कुंभार काका. कुंभार काकाच्या पत्नी म्हणल्या, अहो वकील साहेब, तुमची वाट पाहून 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 ते आताच डोंगरावर गेले. वकील साहेब डोळे चोळत चोळत डोंगरावर जातात. कुंभार काका माती खांदत असताना त्यांना मोहरांनी भरलेला हांडा सापडतो. हांडा वरी काढणार की वकील साहेब तिकडनं येतात. वकील साहेबाची आणि कुंभार काकाची नजरानजर होती. वकील साहेब म्हणतात बघितला रे बघितला, बघितला रे बघितला, एवढाच प्रश्न असते त्यांचा, बघितला रे बघितला. कुंभार काकांना वाटतंय मोहरांनी भरलेला हंडाच बघितला काय की, पण खरं काय बघितलेलं असतंय, गोपीचंदन टिळा बघितलेला असतंय. पण ते काय म्हणतात बघितला रे बघितला, बघितला रे बघितला, एवढंच म्हणत असतात. कुंभार काका म्हणतात अर्धा वरण करू नका, गाव गाजा करू नका, शांत राहा, आपण दोघं जण 50-50 वाटून घेऊ. ते वकील साहेबाला प्रश्न पडतो, कुंभार काका काय म्हणत असतील, 50-50 म्हणजे काय वाटून घेत असतील, त्यांनी ती मोहरांनी भरलेला हंडाच पाहिलेलं नसते. मग वकील साहेब जवळ येतात, बघतात तर काय मोहरांनी भरलेला हंडा. मग वकील साहेबाच्या डोक्यामध्ये येतं की आपण गोपीचंदन टिळा बघितला तर आपल्याला मोहरांनी भरलेला हंडा सापडला. आपण जर टिळा चालवला असता तर सगळा हंडा सापडला नसता का. विठ्ठल आता तुम्हालाही सापडत, म्हणून तुळशीची माळ घाला, गोपीचंदन
टिळा लावा आणि आषाढी कार्तिकीची वारी करा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अननाई. अरे वारीची परंपरा भगवान परमात्म्यापासून आहे. देव आदी देव महादेव पण भगवंताची पांडुरंगाची वारी करतात. त्यांच्यापासून ही परंपरा आहे, वारीची परंपरा आहे. जीवनामध्ये आल्यानंतर एवढं केलं तरी आपलं जीवन सार्थक होतं. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस बोलला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया तृष्णेच्या. कौतुका वाटे झाली आवेगाचे, मंगळाचे तेने गुणी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया तृष्णेच्या. पावलो विसावा, खुंटल्या दावा तृष्णेच्या. अरे आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांचं जर मायेचं पांघरून गेलं ना तर आपल्याला माहेरामध्ये किंमत नाही. आई वडील असले ना, ते म्हातारे का असणार, पण आई वडील असले ना तर खरीच माहेराची शान. भावाने लाखाची साडी घेऊ द्या आणि आईने चुरगाळलेली नोट देऊ द्या. कोणती महत्वाची? आईने दिलेली चुरगाळलेली नोट महत्वाची. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाचा. तळपत्या उन्हात नरकरत तारात, काही समाजासाठी तुला कृष्णाच्या धामात. कधी मिळेल मिठभर घास, कधी पडेल तिला उपवास. आई ओवाळून करताना तुला दिले ताटते भात. भाजी कांदणी तुग चंदनाची शीतल तुझी छाया मनाली जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये थोडं आयुष्याच्या खेळा. आई देवापाशी निघा, आई तुला मागून तिला वाटलं की आपल्या डोळ्यांमध्ये दिसतंय ना तेच माझ्या लेकराला दिसावं. पण बापाचा जर विचार केला तर बाप आपल्या खांद्यावर घेतोय. बापाला वाटतं जे आपल्या डोळ्याला दिसतंय ना त्याच्याही पेक्षा जास्त दिसावं आपल्या लेकराला, म्हणून बाप आपल्याला आपल्या खांद्यावर घेतो. आई 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 कुणीही सांगतं पण बापही सांगितलं पाहिजे ना. माझ्या डोळ्यात आसा कोणी मायेनं पुसावा, माझ्या डोळ्यात आशा कोणी मायेनं पुसावा. पुरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. दादा फाटत्या चंदण्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना.
करतो या गोष्ट बापाची सांगताना. अरे आई वडिलांसारखं प्रेम आपल्याला कुणी करत नाही. आपल्याला बहीण असावी लागते, बहीण असावी वाटते, बायको असावी वाटते, आई असावी वाटते, पण आपल्याला मुलगी असावी वाटते. लय मोठे मुली झाल्या लोक म्हणते बाबा पोरगच ना वंशाला दिवास नाही. अरे काय करायचे पोरायचं? अरे मुलगा तरी एका घरी वंशाचा वंशज आहे, पण मुली दोन मुलगी लागते. एक कविता सांगते. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याला घाई. वंशाच्या दिव्य पायी नको पंथी विजवाई. सांग ना आई मला कोण वाचवणार? सोडून दिला तुझ्या जन्म कोण देणार? सांग ना आई मला कोण वाचवणार? सोडून दिला तुझ्या डोळे कोण पुसणार? सांग ना आई मला कोण वाचवणार? सोडून दिला तुझ्या डोळे कोण पुसणार? अगं आई मला जन्माला घाल कर आई. अगं मी शिकून शिकून मोठी होईल आई. शाळेतून आल्यावर कामही करील आई, पण मला जन्माला घाल कर आई. होईल ना मी मोठी, होईल ना मी मोठी, शिकून शिकून होईल ना मी मोठी, शिकून शिकून मारील मला एक पाखरे मोर. शाळेतून आल्यावर काम करणार, शाळेतून आल्यावर काम करणार. सोडून दिला तुझ्या डोळे कोण पुसणार? सांग ना आई मला कोण वाचवणार? सोडून दिला तुझ्या डोळे कोण पुसणार? अगं आई ज्यावेळेस मी राजाची राणी होईल ना त्यावेळेस तू रडू नको आई. अगं आई मला जन्माला घाल कर आई. होईल मी जेव्हा राजाची राणी, होईल मी जेव्हा राजाची राणी. गाऊ नको आई तुझ्या डोळ्यातील पाणी, गाऊ नको आई तुझ्या डोळ्यातील पाणी. जाईना दूर दूर, जाईना त्याच्यामुळे मुलगी पाहिजे महाराज. लग्न कार्य असावं, सुख दुःख व्हावं, आणि मुलगी जर नसेल ना तर त्या सुखाला आणि दुःखाला काही किंमत नाही महाराज. मुलगी पाहिजे महाराज. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जसा अभंगाचा एक चरण सोडवता आलाय तसा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. क्षमा मागून, तुमची माफी मागून जर माझ्या वाणीतून काही अपशब्द बाहेर आले असतील ते तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. जे चांगले शब्द असतील ते ज्ञानोबारायांची कृपा. एवढंच बोलून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.
Thank you.
हरिभक्तपरायण अश्विनीताई करपे महाराज यांनी आपली कीर्तन रूपी पुष्पमाला या अंबाड परिवाराच्या विनंतीला मान देऊन अर्पण केली, त्याबद्दल अंबाड परिवाराच्या वतीने महाराजांचे आभार. यानंतर हरिजागर होणारे